पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील जुना सर्वे क्रमांक 369/1 च्या जमीन प्रकरणी आमदार राजेश बकाणी यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला मोठे यश आले आहे। गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सकारात्मक घोषणा केली असून येथील नागरिकांना लवकरच त्यांचे मालकी हक्क मिळतील असे स्पष्ट केले आहे। माननीय अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे की मौजा गुंदखेडा पुलगाव येथील सर्वे नंबर 278 जुना क्रमांक तो 269/1 होता। याची 76-77 पासून आपण या ठिकाणी त्याच्यापूर्वीच्या नोंदी काढलेल्या आहेत। माननीय राजेश बकाणीचं म्हणणं खरं आहे की त्या ठिकाणी 450च्या वर घरं आहेत। त्या घरांना त्यांची मालकी मिळाली पाहिजे, त्या घरमालकांना त्यांची घराची सनद मिळाली पाहिजे, त्यांचा प्लॉटचा जे काही त्यांचे घरं आहेत त्यांचा अभिलेख मिळाला पाहिजे, त्यांच्या नोंदी आल्या पाहिजे आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे। तर कालच मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी शासन निर्णय झाला आहे। माननीय मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावात जाहीर करतील। पण आता आपण जे काही अशा पद्धतीचे घरं झालेले आहेत 2011 पूर्वी, तर 1 जानेवारी 2011 पूर्वी झालेले संपूर्ण घरं ज्या ज्या जागेवर झाले असतील त्या जागेवर आता आपण नगरपालिकेमध्ये EIDO कमिटीला, महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी समितीला आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये तहसीलदार समितीला अधिकार देऊन हे संपूर्ण घरं आणि या घरांचे प्रॉपर्टी कार्ड हे रेग्युलाइज करण्याचा निर्णय सरकार करणार आहे। आणि त्यामुळं जे काही चुकीची नोंद झाली असेल ती रद्द करणे किंवा या अभिलेखामध्ये ज्या ज्या काही आतापर्यंत नोंदी चुकीच्या आल्या असतील त्या रद्द करून या 450 घरांना न्याय देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे आणि शासन ह्या सर्व 450 घरांना प्रॉपर्टी कार्ड देणार आहे। पुलगाव मधील या 11.25 एकर जमिनीवर नागरिक गेल्या 80 ते 100 वर्षापासून वास्तव्यास आहेत। सर्व कायदेशीर दस्तऐवज आणि मालमत्ता कर भरूनही 2013 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या जमिनीवरील व्यवहारांवर स्थगिती आणली होती। यामुळे येथील रहिवाशांना अचानक अतिक्रमण करता ठरवण्यात आले होते, ज्यामुळे बँक कर्ज, खरेदी विक्री आणि वारस नोंदीची कामे ठप्प झाली होती। आमदार बकाणी यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत 2013 चा स्थगिती आदेश रद्द करण्याची मागणी केली। यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की या प्रकरणातील चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे 450हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झाला आहे। अध्यक्ष महोदय, बोलण्याची संधी दिली याबद्दल मनापासून आभार मानतो। एक तर नवीन आमदाराला बोलण्याची संधी फार कमी मिळते आणि त्यातही तुम्ही बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल धन्यवाद। अध्यक्ष महोदय, देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये मागील 25 वर्षापासून मोठा बॅकलॉग आहे आणि अशा स्थितीमध्ये पुलगाव येथे हिंगणघाट फैल नावाचा एक वार्ड आहे आणि हा वार्ड ज्याचा सर्वे क्रमांक 278 आहे, मागील 70 ते 80 वर्षापासून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 650 ते 700 घरं आहेत आणि लोक त्या ठिकाणी राहत आहे। अध्यक्ष महोदय, त्यांच्या मालकी हक्काशी आणि न्यायाची मूलभूत तत्वाशी निगडित आहे आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी मी मांडतो आहे की सर्वे नंबर 278 ही जमीन पूर्वीपासून परावर्तित भूमीमधून नोंदवली आहे। विविध काळातील महसूल नोंदीमध्ये या जमिनीचे क्षेत्र, कर रचना आणि वापर यामध्ये अध्यक्ष महोदय सातत्य आहे। कोणत्याही नोंदीमध्ये पुलगाव नगर परिषद कमिटीचे नाव 7/12 मालक म्हणून आलेले नाही आणि असा कोणताही फेरफार मध्य प्रदेश सरकार ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेसपासून तर 2025 पर्यंत आम्ही सगळ्या फेरफारच्या नोंदी बघितल्या, पण त्यामध्ये कुठेही नगर परिषद कमिटीची फेरफार ही 7/12 आली कशी हे आम्हाला कळलंच नाही। आणि म्हणून पहिला प्रश्न हा आहे की ही चुकीची नोंद कोणी घेतली 7/12? हा संशोधनाचा विषय आहे।
अध्यक्ष महोदय, 700 कुटुंब त्या ठिकाणी राहतात. मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी हे संघर्ष करत आहे. म्हणून या 7/12वर ही चुकीची नोंद ज्यांनी घेतली असेल त्याला पहिल्यांदा निलंबित करा अध्यक्ष महोदय. दुसरा विषय की त्या ठिकाणी 7/12 जो पूर्वीचा होता तो शंकरराव केशवराव देशमुख यांच्या मालकीची ती जमीन होती. त्यांनी लेआउट केलं, त्याचे प्लॉट रजिस्टर्ड विक्र्या करून विकले, त्याच्या रजिस्टर्ड विक्र्या आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या नावाने ती प्रॉपर्टी होण्यासाठी आज अडचण जाते अध्यक्ष महोदय. म्हणून त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या नावाने व्हायला पाहिजे हा विषय या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. उत्तरामध्ये विसंगत उत्तर आहे. उत्तर काय आलेलं आहे? उत्तर आलेला आहे की परावर्तित भूमी असा कुठेतरी उल्लेख आहे असं म्हटलेलं आहे, पण परावर्तित भूमी हा उल्लेख कुठेच नाही. पहा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वर्धा जिल्हा हा विदर्भ प्रदेशात येतो आणि हा पूर्वी मध्य प्रदेश राज्याचा भाग होता. मध्य प्रदेश राज्याच्या महसूल अभिलेखाचे सर्व रेकॉर्ड बघता ही मालमत्ता शेत सर्वे नंबर क्रमांक 369/1 अर्थात नवीन क्रमांक 278 याची परावर्तित भूमी म्हणून याची नोंद आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न एवढाच आहे की जर का ती परावर्तित भूमी आहे त्या ठिकाणी शेतसारा बदललाय म्हणजे परावर्तित भूमी आहे आणि त्याचं लेआउट झाल्यामुळे त्याला परावर्तित भूमीचा शेरा लागलाय आणि अधिकारी म्हणतात की परावर्तित भूमीच नाही. आमच्याकडे रेकॉर्ड आहे. ठीक आहे, ठीक. आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना मी विनंती करतो की त्या लोकांना हिंगणघाट फाईल पुलगाव या लोकांना न्याय देण्यात यावा आणि ज्यांनी सभागृहाची दिशाभूल केली, सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची दिशाभूल केली, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि पुलगावच्या लोकांना न्याय देण्यात यावा. आणि पुलगाव नजूल वस्ती आहे, 70% नजूलवर बसलेलं गाव पुलगाव आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी ही भूमी सुद्धा त्यांना 7/12 देण्यात यावे, त्यांच्या नावाने नोंद घेण्यात यावी ही विनंती या ठिकाणावरून करतो अध्यक्ष महोदय. धन्यवाद. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.